मनुष्यानं नेहमी आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांना पारखून घ्यावं. तसं न केल्यास तो आपल्या आयुष्याचं स्वास्थ्य बिघडवून घेतो. स्वामी, स्वामी. उजर जरा थांबा. बाबा कोण आहेस तू? काय हवंय तुला? इथून 4 वळण माग जा. तिथं एका इस्मावर हल्ला झालाय. खूप लागलंय त्याला. त्याला जाऊन जरा मदत करा की राव. माहित आहे पण ते शक्य नाहीये बाबा. वरिष्ठांनी आम्हाला बोलावलंय. तिथे जाणं जरुरीचं आहे. नोकरीचा प्रश्न आहे बाबा. चल रे. बाबा कोण आहात तुम्ही? काय हवंय आपल्याला? इथून 6 वळण मागे जा. तिकडे एका इस्मावर हल्ला झालाय आणि तो जखमी होऊन पडलाय. त्याला जाऊन मदत करा. तो आमचा भक्त आहे. हो खरंच तेवढा आमच्याकडे वेळ नाहीये. हो मला वाटतं आपण मागे गेलं पाहिजे. पगारपासून 2 माणसं भेटली. तेही हेच सांगत होती. म्हणजे नक्कीच त्याचा जीव धोक्यात असणार आणि तो वाचवणं महत्वाचं आहे. पाहतो बाबा. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी. अरे हे बघ इथे कोणतरी पडलेत. बघूया. बरोबर 6व्या वळणावर सापडले. अरे यांना ओळखतो मी. हे तर नारायणराव सरकारी अधिकारी आहेत मोठे. पण एवढ्या रात्री कुठे चालले होते? आपण एक काम करूया. यांना जवळच्या धर्मशाळेमध्ये घेऊन जाऊया आणि तुम्ही वैद्यभवांना वर्दी द्या. ठीक आहे. बाबा. नारायणा, नारायणा काय रे तुझी अवस्था? असं कसं रे झालं? किती जखमी झालायस तू? कसा आहेस रे बाबा आता तू? अहो हल्ला झाला त्यांच्यावर. दरोडेखोरांनी हल्ला केला. आम्हाला कळलं. आम्ही घेऊन आलो त्यांना आणि उपचार चालू आहेत आता. तुम्ही शांत राहा भाऊ. वैद्य बुवा आता कशी प्रकृती आहे ह्यांची? काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? आता ठीक आहे हे. पण वेळेत उपचार सुरू झाले म्हणून जर तसं झालं नसतं, त्यांना जर इथे आणायला उशीर झाला असता तर मात्र यांची परिस्थिती गंभीर होती. अरे बापरे. फौजदार साहेब तुमच्या रूपाने देवच धावून आला आमच्यासाठी. तुम्हीच आला इकडे घेऊन आलात ना? खरंच तुमचेही आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. आज तुमच्यामुळे माझं सौभाग्य मला परत मिळालंय. मी त्यांच्यावर फक्त उपचार, त्यांच्या जखमांवरती लेप लावले, त्यांना काही औषधं दिली. मी तुमच्याकडे सुद्धा काही औषधं देऊन ठेवतो. तुम्ही ते त्यांना नियमितपणे द्या. उद्या मी त्यांना तपासून जाईल. त्यांना घरी न्यायला हरकत नाही ना? चला मी निघतो आता. तो सरकारी कामासाठी निघालो होतो. आमच्या साहेबांनी आम्हाला ताबडतोब बोलवलं होतं. यांच्यावर झालेला हल्ला कळला आणि मी मागे फिरलो. तुम्ही आता आला आहात. तुम्ही आता यांची काळजी घ्या. फौजदार साहेब तुमचे खूप उपकार झाले आमच्यावर. आज तुमच्यामुळे आमच्या घरावरचं संकट टळलंय.
हो आजी, आभार कसले. हो तुम्ही मोठे आहात, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायचा. चला येतो मी. सावकाश. स्वामी स्वामी, आता कसं स्वतःच्या घरी आल्यावर जरा बरं वाटलं. नारायणा, आपल्या घरी माणसाला बरंच वाटतं, पण ते अनुभवायला घरी असावं लागतं. म्हणजे आता मला घरीच राहावं लागणार. मग तुम्ही खुश ना? अरे असं कसं म्हणतोस नारायणा? या कारणासाठी तू घरी राहिलेला आम्हाला आवडणार नाही, पण काय करणार? तू बघितलंस ना, तुला मी सांगत होते, तू ऐकलं नाहीस माझं. पण किंक्रांतीच्या रात्री तू बाहेर गेलासच, आणि शेवटी काय झालं ते तू बघितलंसच ना. पण तुमचा आपला एकच घोषा, माझे स्वामी आहेत, ते माझे पाठीराखे आहेत, ते मला काही होऊ देणार नाहीत. मग असं का झालं? आले का तुमचे स्वामी तुमचं रक्षण करायला? त्यांच्या भरोशावर बाहेर पडला होतात ना तुम्ही. अगं स्वामींमुळेच तर मी वाचलोय. काय? ते कसं काय? अगं त्या फौजदारांना मला वाचवण्यासाठी स्वामींनीच पाठवलं होतं. तरी बाबांची स्वामींवरची निष्ठा काही ठळत नाही. शरद बाळा, देवावरची निष्ठा अढळ असते. पण मला सांगा, तुमचे स्वामी असताना त्यांनी असं घडूच कसं दिलं? वंदना, अगं ही घटना घडणं माझ्या नशिबातच होत. ते भोगणं मला भाग होतं. त्यातून पूर्णपणे वाचवलं ते माझ्या स्वामींनीच मला. नाही बाबा, स्वामींनी नाही वाचवलं तुम्हाला. तुमचं नशीब बलवत्तर होतं म्हणून, आणि आम्ही तुमच्यावर केलेल्या प्रेमामुळे तुम्ही वाचलात. या फौजदार साहेब, तुम्ही आमच्या घरी आलात, आनंद वाटला. काय नारायणराव, कसे आहात? या फौजदार साहेब, आहे तसा बरा. जखमा अजून दुखतायत थोड्याशा, ते व्हायचंच. अहो त्यावेळेस तुम्ही आलात म्हणून ह्या जखमांवर तरी निभावलं. खरंच तुमचे आभार कसे मानावे तेच कळत. पण त्यावेळेस तुम्ही नेमके कसे आलात? आम्ही आलो नाही, आम्हाला पाठवलं गेलं. आणि आभार आमचे नाही, त्या माणसाचे माना, ज्यांनी रात्री आम्हाला सूचना दिली, तुम्ही जखमी होऊन तिथं पडलात आणि तुम्हाला वाचवा. फौजदार साहेब, तो माणूस कसा दिसत होता? बाळा शरद, ते स्वामींचं चित्र आणतोस का? हो बाबा. वंदना, फराळाची तयारी कर फौजदारांची. नाही नाही, त्याची काही आवश्यकता नाही. फौजदार, हे असे दिसत होते का ते? हो, हुबेहूब हेच होते. अहो, अहो, हे तर स्वामीच. म्हणजे त्या रात्री मला स्वामींनी संकटातून वाचवलं. अहो फौजदार साहेब, त्या रात्री तुम्हाला स्वामींनीच प्रत्यक्ष भेटून तिथे येण्यासाठी सूचना दिली. स्वामी, बघितलं साई, वंदना, अगं असे आहेत माझे स्वामी. ते आपल्या नकळतच आपल्यावर कृपा करतात. स्वामी, धन्यवाद फौजदार साहेब. बर, येतो आम्ही. नारायणा, खरंच स्वामींनी तुझा जीव वाचवला. त्यांना ओळखण्यात आमची चूकच झाली. खरंय आई, स्वामींना ओळखण्यात आपल्याकडून चूकच झाली. अहो, आम्हाला माफ करा. माफी माझी कसली मागताय? त्या स्वामींची मागा. स्वामी, आम्हाला माफ करा. आता पटली खात्री? स्वामी, आम्ही मनुष्य रूपात आहोत म्हणून तुमचा विश्वास बसत नव्हता. या देहात असल्यामुळे मनुष्य देहाच्या मर्यादा आम्हाला लागू होतात असं तुम्हाला वाटत होतं. अगं,
पण ईश्वर कोणत्याही रूपात असला तरी सुद्धा आपल्या भक्ताची काळजी घेतो. आपल्या भक्ताचीच नाही, त्याच्या मनातील भक्तिभावाचीही काळजी घेतो. अगं, ईश्वर आणि भक्त हे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत आणि या दोघांमधला दुवा म्हणजे भक्तिभाव. अगं, ईश्वराला आपला भक्त गमावून कसं चालेल? म्हणूनच ईश्वर भक्ताच्या मनातली भक्ती ही जोपासत असतो. त्याच्या मनातला भक्तिभाव सदैव तेवत राहील याची खबरदारी घेतो. पण ईश्वर नियती बदलत नाही. नारायणाच्या नशिबात ही घटना घडणं हे क्रमप्राप्त होतं. त्याच्या नशिबातच ते होतं. पण त्यामुळे तुम्हाला आमच्या अस्तित्वाची प्रचिती आली. तुमच्या मनात आमच्याबद्दल भक्तिभाव जागृत होणं हे नारायणाच्या मनात होतं. ते घडलं. तुमच्या मनातील अविश्वासाचा अंधकार दूर झाला. त्याची जागा श्रद्धेने घेतली. समस्त जनांच्या मनातला हा अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा. ईश्वराच्या अस्तित्वाचा प्रकाश त्यांच्या मनात उजळून जावा ही ईश्वरेच्छा आहे. आणि हे ईश्वरी कार्य पूर्ण करण्यासाठीच आम्ही मनुष्य देह धारण करून या पृथ्वी तलावर अवतार घेतलेला आहे. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सोळ्या, तुझा आमच्यावर किती विश्वास आहे? असं का विचारताय स्वामी? अरे सांग तर. स्वामी, असं शब्दात नाही सांगता यायचं, पण तरीही प्रयत्न करतो. आभाळा इतका विश्वास आहे तुमच्यावर. माझ्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट होतं ते तुमच्या इच्छेमुळेच. तुम्ही माझे भाग्यविधाता आहात, भगवंत आहात. अरे हो हो हो, असं पळत का आलात? अहो, कुठे पळून जात नाही कोणी इथून. इतरांचं माहित नाही, पण चोर नेहमीच पळून जाण्याच्या बेतात असतो. चोर? कोण चोर? ते आपल्याच मनाला विचारा. सोळप्पा, अहो हे वागणं शोभत नाही तुम्हाला. काय झालं? कसलं वागणं? काय बोलताय तुम्ही? जे खात्रीलायक दृष्ट्या कळलं ना तेच बोलतोय मी. स्वामींसाठी भक्तांनी पाठवलेली वस्तू तुम्ही घरी घेऊन जाता आणि स्वामींच्या भक्तांना स्वामींची भेट घालून देतो असं सांगून त्यांच्याकडनंच पैसे उकळता. आता तर ह्या पुढे गेलीये तुमची मजल. स्वामींसाठी आलेली रत्न, दागिने हे देखील तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाता. मग ह्याला चोरी नाही म्हणायची तर आणखी काय म्हणायचं? अहो, कशाचा काही हिशोब लागत नाहीये आम्हाला. या अशा कृत्याला चोरी नाही म्हणायची तर काय म्हणणार आम्ही? आणि तुम्ही जर अशी कृत्य करायला लागलात तर ही तुमच्यासाठी शर्मेची गोष्ट नाहीये का? स्वामी, स्वामी, अहो मी असं काहीही केलेलं नाही. मान्य मान्य, एकेकाळी मला या सगळ्याचा मोह होता. अहो, पण आपल्या कृपेने मी त्या मोहावर आता विजय मिळवलाय. आणि पाहन, अहो इथल्या एका काडीलाही स्पर्श करत नाही तरी माझ्यावर असे एका मागोमाग एक आरोप होत आहे. मला चोर म्हणण्यापर्यंत मजल गेली यांची. एकदा कानफाट्या नाव पडलं की पडलं. अहो, इतकी प्रामाणिकपणे सेवा करतो मी आपली, मग माझ्यावर हे असे आरोप का होत आहेत स्वामी? आपल्या समोर माझं असं काळकुट्ट चित्र का रंगवलं जात? सोळ्या, अरे हे रे काय? काय रे? आत्ता म्हणाला होतास ना तुझा आमच्यावर प्रचंड विश्वास आहे.
अगदी आभाळ एवढा. मग अरे या आरोपांनी तो लगेच डळमळीत झाला. अरे ही लांछनं लागली म्हणून स्वतःला दूषण का देतोयस? आम्ही सर्व जाणतो. हे ठाऊक आहे ना तुला? मग तरी का असा खंतावतोयस? डोळ्या, तुझा आमच्यावरचा विश्वास पुन्हा तपासून पहा. आणि काय रे, तुम्ही ज्या गोष्टींचा उल्लेख करता आहात ना, त्या गोष्टी सुंदरेकडे जाऊन बघा. तिच्या घरी सापडतील त्या. उगाच चोर सोडून संन्याशाला सुळी देऊ नका. आरोप करण्यापूर्वी त्या आरोपांची योग्य ती शहानिशा करा. समजलं? माफ करा स्वामी, माफ करा चोळप्पा, आमची चूक झाली. चोळ्या, अरे तू आमचा एवढा जवळचा शिष्य असून तुझी ही तऱ्हा, मग इतरांची काय अवस्था होत असेल? अरे वा, फुलं आणलीस बेटा? हो. स्वामींच्या पूजेसाठी अगदी रोज नित्यनेमानं फुलं आणायचं तू कधी विसरत नाहीस. हं? तुला सांगू बाळा, स्वामींची सकाळी पूजा केली ना आणि नामस्मरण केलं की दिवस कसा अगदी प्रसन्न जातो. अनेक वर्षांचा अनुभव आहे हा. हो ना. अहो, स्वामींच्या कृपेमुळेच तर आयुष्यातल्या अनेक संकटातून आजवर आपण तरुण गेलो. खरंय. आयुष्य सुखाचं झालंय आपलं. अगं बाई, तुम्हाला आज उशीर, पेढीवर नाही जायचं? जायचंय ना, पण मी आज ठरवलं की थोडंसं उशिरानच जायचं. हा बेटा, हे तबक आणि अगरबत्ती आज देवघरात घेऊन जा आणि ही फुलं स्वामींच्या चरणावरती वाहा. हो बाबा. हा. लक्ष्मी, अगं कालच मी रात्री मित्रांना सांगून आलो पेढीवरच्या की मी आज थोडासा उशिराच येणार आहे म्हणून. वाटलं तेवढंच स्वामींच्या सेवेत जास्त वेळ घालावा, त्यांच्या सोबत राहावं, त्यांचे आभार मानावेत. लक्ष्मी, त्यांच्याच कृपेमुळे तर आजवरचं आपलं आयुष्य सुखासमाधानानं भरून गेलं आहे. आणि आपल्याला माणसं किती छान मिळाली आहेत नाही? माझेच मित्र बा वेळोवेळी प्रसंगी किती मदतीला धावून येतात नाही का? नाही, बरेच दिवस सांगेन म्हणते. म्हणजे काय म्हणायचंय तुला? अहो, प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवताय तुम्ही त्यांच्यावर. नाही, विश्वास असावा पण जबाबदारी सुद्धा असायला हवी ना. शिवाय सोन्याच्या पेढीवरचं काम तुमचं. शेटजींनी किती महत्वाची जबाबदारी दिली आहे तुमच्यावर. लक्ष्मी, हे कशासाठी? हे बघ लक्ष्मी, चांगुलपणावरती माझा पूर्ण विश्वास आहे. आणि आपण चांगलं तर जग चांगलं. आपणच चांगलं वागलं तर आपलं कोणीही वाईट करणार नाही. कोण कशाला विश्वासघात करेल? अहो पण ऐक, आणि माझ्या मित्राच्या बाबतीत जर तू म्हणत असशील ना तर ते खूप चांगले आहेत. तू स्वतः बघितलंस की आजपर्यंत त्यांनी किती आपल्याला वेळोवेळी मदत केली आहे, अडी अडचणीला धावून आलेले आहेत. आणि लक्ष्मी, त्यांच्या मदतीमुळेच तर मी स्वामींसाठी जास्त वेळ देऊ शकतो सेवेत. हे सगळं खरं आहे हो, पण तू एक काम कर, तू ही चिंता करणं सोडून दे. त्यापेक्षा तू एक छानसा जिन्नस बनव त्यांच्यासाठी. तुझ्या हातचा पदार्थ खाल्ला ना की कसे खुश होतील लेकाचे बघ. काय रे सीताराम, हा श्रीपाद कुठे राहिला? अरे तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण काम सुरू तरी कसं करणार? आणि हे बघ, तो इथे खोटे दागिने तयार करायचं साहित्य जोपर्यंत घेऊन येत नाही ना तोपर्यंत आपण काम नाही सुरू करू शकत. येईल रे तो. पण गजानन, आपण हे करतोय हे किती दिवस लपून राहील? आपण लोकांना खोटे दागिने बनवून विकतो खरे, पण मनात सारखी धाकधूक लागून राहते रे. आपण पकडलो गेलो तर 12च्या भावात नाही का जाणार? अरे 12च्या भावात जाईल ना तर तो धनंजय आपल्याला काहीच होणार नाही. अरे त्याचा आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि गिरायकांना त्याच्यावर.
अरे पण ते गिरायकांना देतं कोण? धनंजय. अरे गिरायकांचा धनंजयवर पूर्ण विश्वास आहे आणि धनंजयने दिलेत म्हटल्यावरती लोक विश्वासाने ते स्वीकारतात. याच विश्वासाचा फायदा आपणही घेतो, कारण आपल्या जिल्ह्यात ही एकच पेढी आहे, खरं की खोटं याची शहानिशा करण्यासाठी. बरोबर आहे. हे घ्या खोटे दागिने बनवायचं सामान, तो धनंजय यायच्या आत बनवून टाका. असंही आज तो उशिरा येणार आहे आणि त्याला काय कळणार आहे? काय म्हणतोय तो? काय डोळे बंद करेल आणि देऊन टाकेल गिरायकाला. आपली मजा आहे ना. पण ये हरी, गावाहून आलास वाटतं. हो स्वामी, आत्ताच आलो. आपणासाठी हरभरे आणलेत, माझ्या शेतात पिकलेले. आपण त्याची चव घेऊन पाहावी. तुझ्या शेतातले हरभरे? अरे मग आमच्यासाठीच का? सगळ्यांना त्याची चव घेऊन दे. वाट सगळ्यांना. या रे तोडबा, हरीच्या शेतातले हरभरे खा. चोळ्या, अरे खा हरभरे. स्वामी, अहो आपल्या आधी मी कसं काय खाणार? अरे खा म्हटलं ना. तुमचं सगळ्यांचं होऊन देत, मग आम्ही खाऊ. खा. अरे थांब चोळ्या. काय झालं स्वामी? अरे नीट बघ. हा म्हटलं की खात सुटलास. त्या हरभऱ्यात काही हरभरे किडके आहेत. ते निवडून टाकून दे. का तेही सांगायचं आता आम्ही तुला? नाही स्वामी, लक्षातच आलं नाही त्यामुळे. डोळ्या, अरे असं गाफील राहायचं नसतं रे. दाणे एक दोन जरी असले तरी त्या किडक्या एक दोन दाण्यांनी तुझ्या शरीराचं स्वास्थ्य बिघडू शकतं. माणसानी नेहमी दक्ष असावं, मग ती बाब छोटी असो वा मोठी असो. नेहमी सावधपणा बाळगावा. अरे जग दिसतं तसं नसतं. आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांना नीट पारखून घ्यायचं असतं. जर का माणूस या बाबतीत ढिलेपणाने वागला तर त्याच्या आयुष्याचं स्वास्थ्य बिघडायला वेळ लागत नाही. आमच्या धनंजयासारखं होतं. अरे गणपतराव, कसे आहात? आणि एवढ्या गडबडीत कुठे निघाला? अहो तुमच्याच पिढीवर चाललो होतो. बहिणीचं लग्न ठरलंय. असं का? वा वा, छान छान छान, अभिनंदन. मग काय दागिना घडवायला का? नाही हो, दागिना घडवायचा नाही तर तो मोडायची वेळ आली आहे माझ्यावर. तुमच्याकडून मी दागिना करून घेतला होता ना, तोच मोडायचा आहे. का? अहो मला पैशांची अत्यंत गरज आहे. बहिणीचं लग्न पार पाडायचंय. त्या सावकाराचं डोक्यावर कर्ज आहे. अशा अडीअडचणीच्या वेळेला हे दागिनेच उपयोगी पडतात ना. खरं आहे गणपतराव. चला आपण जाऊया पेढीवर. धनंजयराव, नाही म्हणजे आणखीन एक काम होतं. गणपतराव निसंकोचपणे बोला. तुमच्या शेठजींना सांगून मला काही पैशांची अतिरिक्त मदत करता आली असती तर. तुम्ही काळजी करू नका, मला जमेल ना तसे पैसे फेडीन मी त्यांचे. मला पैशांची खूप गरज आहे हो, आणि माझ्याकडे वेळही कमी आहे, म्हणून तुम्हाला गळ घालतोय. शेठजी मानतात तुम्हाला. माझ्यासाठी जर शेठींकडे तुम्ही शब्द टाकलात ना तर ते नाही म्हणणार नाहीत, म्हणून विनंती करतोय. गणपतराव, अहो मी टाकेन शब्द शेठजींकडे, आणि मला खात्री आहे शेठजी माझं नक्की ऐकतील. तुम्ही काही काळजी करू. स्वामींच्या कृपेने सर्व व्यवस्थित पार पडेल. या चला या. बसा गणपतराव, बोला. कोणता दागिना मोडायला काढलाय? दाखव बघू. हा दागिना आहे.
तपासून बघतो. अरे गणपतराव, हा दागिना कुठून आणलात तुम्ही? अहो खोटा आहे. काय खोटा? अहो ही माळ तर तुमच्याकडचीच आहे, अजून एकदाही वापरली नाही. अहो आता नड आहे म्हणून मोडायला घेऊन आलो, नाहीतर इतक्या हौसेने बनवलेला दागिना मी कशाला विकायला आलो असतो. अहो पण तुमचं खरं आहे, पण ही माळ खोटी आहे यात शंकाच नाही. अहो असं कसं होईल? जरा पुन्हा पहा ना तपासून माझ्यासाठी. यात परत तपासण्याची काही गरज नाही आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणतात तर मी परत तपासून बघतो. बघा, ही माळ खोटी आहे. यात सोन्याचा जरा सुद्धा अंश नाही. अहो हे कसं शक्य आहे? ही माळ तर तुमच्याकडचीच आहे. तुमच्या विश्वासावर ही सोन्याची आहे समजून मी ती विकत घेतली, आणि तुम्ही म्हणता ती खोटी आहे. अहो या दागिन्यावर तुमचा छापही कोरलेला आहे. आता हा छाप आम्ही कुठून आणणार? का तो छापही खोटा आहे? नाही, छाप खरं आहे, पण हे असं कसं झालं? वाह, म्हणजे छाप खरा आणि दागिना खोटा, याचा अर्थ काय होतो हे कळतंय का तुम्हाला धनंजय राव? याचा अर्थ तुम्ही मला हा खोटा दागिना विकलात असं म्हणू का मी? पण हे कसं शक्य आहे? ही माळ खोटी आहे. पाहिलं आपल्यावर बेतलं की कसं वाटतं? धनंजय राव, आमच्यावर संशय घेतलात तुम्ही. तुम्ही रागवू नका, शांत व्हा. अहो काहीतरी गडबड झाली असणार. हे बघा, मी माझ्या कारागीर मित्रांना विचारतो, तेच दागिने तयार करतात. नक्कीच काहीतरी गडबड झाली असणार. मी आलोच. बस. अरे सीताराम, गजानन, अरे घोळ झाला रे बाबांनो, घोळ झाला. अरे हा दागिना बघितला? ओळखला तुम्ही? गेल्या महिन्यात गणपतरावांनी आपल्या पेढीवरून नेला होता. आज ते मोडायला आपल्या पेढीवर आले. मी तपासून बघितला, तो काय चक्क नकली आहे. अरे पण हे कसं शक्य आहे? दागिने तर आम्हीच बनवतो. नाही, माझी खात्री आहे हा दागिना आपल्या इथून जाणं शक्य नाही. अहो आपल्या गिरायकांचा इतके वर्षाचा विश्वास आहे आपल्यावर. हे ठीक आहे रे, पण मग हा दागिना गणपतरावांकडे पोचला कसा? हे आम्हाला काय ठाऊक. कुठून तरी नकली दागिना आणला असेल त्यांनी. अरे याच्यावर छाप आहे आपला. ते आम्हाला काय माहिती नाही. आमचं काम दागिने बनवायचं. आम्ही दागिने बनवतो, तुझ्याकडे देतो, तू ते दागिने गिरायकांपर्यंत पोहोचवतो, एवढंच आम्हाला माहिती. आता त्याच्या पुढे ते दागिन्यांचं काय होतं हे आम्ही कसं काय सांगणार? ते सगळं खरं आहे, पण दागिने आपल्या इथे घडवताना याच्यावरती ठसा आपणच उमटवतो ना. म्हणजे तुला काय म्हणायचंय? खोटा छाप आम्ही उमटवला आणि तुला दिला? मला तसं काही म्हणायचं नाही रे. माझा तुमच्या सगळ्यांवरती विश्वास आहे, पण मला कळत नाही की हे असं कसं झालं. नाही, पण माझी खात्री आहे की हाच दागिना त्यांनी इथून नेला होता, यात शंका नाहीये. पण त्यांनीच आणला असेल हा दागिना. हे लोक दिसायला खूप साधी सुधी दिसतात, पण असतात मात्र बनेल. काही सुचत नाहीये बघ. ठीक आहे, तुम्ही कामाला लागा. मी बघतो काय करायचं ते. हरामखोर कपटी लेखत आहेत, आमच्या भक्ताला फसवतायत. कपटी, अरे संगनमत करून आमच्या भक्ताला अडकवताय. आणि तो बिचारा तरी सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवू नये. बघा माझ्या बघा आमच्या भक्ताची. कुणाबद्दल बोलताय स्वामी? असल्या विश्वासघाती माणसांचा आम्हाला किती काळ चांगला आहे म्हणून वाचला आहात तुम्ही. अजून
आम्हालाही आमचं प्रयोजन साध्य करायचंय, म्हणून तुम्हाला मोकाट सोडलंय. चौकशी अंती हे सिद्ध झालं की हा दागिना खोटा म्हणून तुम्हीच आणला होता, तर सगळे पैसे वसूल केल्याशिवाय राहणार नाही मी. तसं झालं ना तर तुमची वाहन आणि माझं तोंड. पण सत्य काय ते बाहेर आणा तुम्ही. फार उपकार होतील हो माझ्यावर. येतो मी. या. गणपतराव, हा दागिना तुम्ही कुठून आणला हे मला माहित नाही, पण ही माळ खोटी आहे हे निर्विवाद सत्य आहे. मला माफ करा, मी याच्या बदल्यात तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. हो काय बोलताय तुम्ही. ही माळ मी इथून घेऊन गेलो हेही निर्विवाद सत्य आहे. आणि ही माळ तुम्हीच मला दिली हे मी सिद्ध करू शकतो. तुम्ही लोकांनी फसवलंय हो मला. हो तुम्हाला कळत कसं नाही. ही माळ विकून जर मी पैसे नाही मिळवले तर माझ्या बहिणीचं ठरलेलं लग्न मी करू शकणार नाही. हो समजून घ्या, मला पैशाची खूप गरज आहे. लोकांमध्ये माझी छितू होईल. हो हो आणि माझी बहीण तिचं काय होईल. ठीक आहे गणपतराव, मी तुमची अवस्था समजू शकतो. हे बघा, मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. या प्रकरणाचा मी खोलात जाऊन तपास करणार आहे. हो नुसता तपास करून काय होणार आहे. मला पैसे हवेत, तेही तातडीनं. ठीक आहे, तुम्ही संध्याकाळी या, मी पैशांची व्यवस्था करून ठेवतो. पण चौकशी अंती हे सिद्ध झालं की हा दागिना खोटा म्हणून तुम्हीच आणला होता, तर सगळे पैसे वसूल केल्याशिवाय राहणार नाही मी. तसं झालं ना तर तुमची वाहन आणि माझं तोंड. पण सत्य काय ते बाहेर आणा तुम्ही. फार उपकार होतील हो माझ्यावर. येतो मी. या. नमस्कार धनंजयराव. हा नमस्कार नमस्कार. माझा दागिना तयार आहे ना. हो तुमचे दागिने ना. एक मिनिट. हा दागिने तयार आहेत, पण थोडंसं काम बाकी आहे. तुम्ही एक काम करता का, संध्याकाळी येऊन दागिने घेऊन जा. असं? हा संध्याकाळी मी तयार करून ठेवतो. ठीक आहे, येऊ मग. या संध्याकाळी नक्की. हो हो या. गजानन, सीताराम, अरे श्रीपाद, बघा हा दागिना. खोटा आहे तो, आम्हाला माहिती आहे. आम्हीच बनवले ते. आज ना उद्या तुला कळणारच होतं, ते आता कळालं. अरे पण ही शुद्ध बनवेगिरी आहे. असे खोटे दागिने तुम्ही लोकांना का देता. अरे उत्तर एकदम सोपं आहे. गरज, पैशांची गरज. आता हे बघ ना, आपल्याला मिळणाऱ्या मोलमजुरीतून आपलं काही भागतं का नाही ना. त्यामुळे तशी बनवेगिरी करावी लागते. आणि ही बनवेगिरी कुणालाच काही कळत नाही. तुला तरी कळली का इतके दिवस. गजानन, हा शुद्ध गुन्हा आहे. अरे धनंजय, ह्यात आपलाच फायदा आहे. हे बघ, अरे शेठजींचा तुझ्यावरती खूप विश्वास आहे, बरोबर. शेठजींच्या सगळ्या तिजोरीच्या चाव्या तुझ्याकडे असतात. आणि एखाद्या दिवशी आपण हे जे खोटे दागिने देतो, त्याच्यात जर का एखादा गिरायक आला ना, तर आपण त्याचे पैसे परत देऊ. त्यात काय मोठं, सांग ना. हे बघ, तू फक्त आमची साथ दे आणि बघ मग तू पण मालामाल होशील आमच्या बरोबर. लाज नाही वाटत तुम्हाला. लाज नाही वाटत तुम्हाला माझ्या समोर हा प्रस्ताव ठेवताना. एका स्वामी भक्ताला बेईमानी करायला सांगताय तुम्ही. स्वामी भक्ताला. नालायकांनो, किती विश्वास ठेवला होता मी तुमच्यावरती, किती भरोसा होता माझा. आज माझा विश्वासघात केला तुम्ही. विश्वासघात. तुला कोणी असं करण्यापासून अडवलं होतं का. नाही ना. तूही कर शेठजींचा विश्वासघात. आणि हे बघ, तू जर आमचे हे सर्व प्रकार उघडकीस आणलेस ना, तर तू अडकशील यात.
कारण आम्ही फक्त दागिने बनवतो रे. गिरायकांना तपासून मात्र तूच देतोस आणि पैसेही तूच घेतोस. म्हणजे या प्रकारात अडकलास तर तूच, आम्ही नाही. म्हणजे या प्रकाराला सर्वतः जबाबदार तूच असशील. हो, मीच जबाबदार असणार आहे. हं? तुम्हाला काय वाटलं तुमच्यासारख्या नीच आणि बेईमानी माणसांच्या धमक्यांना घाबरून मी घरात बसते? हं? काय मी आजच शेठजींना भेटणार आहे आणि हे तुमची सगळी प्रकरणं त्यांच्या कानावर घालणार आहे. मग भोगा आपल्या कर्माची फळं. अरे हा शेठजींकडे जाण्या अगोदर आपल्याला काहीतरी करायला हवं. अरे शेठजी इकडे येण्या अगोदर सावकारांकडे जाणार आहेत. एक काम करू, आपण शेठजींना तिकडेच गाठू आणि धनंजयचा डाव त्याच्यावरच उलटून देऊ. बरोबर बोललास. एक काम करू, त्यातले खरे दागिने आहेत ना धनंजयच्या कपाटात ठेवू. म्हणजे शेठजींसमोर आपल्याला पुरावा म्हणून दाखवता येईल. अरे तुम्ही आपापली कामं टाकून कुठे निघाला? अहो शेठजी, आम्ही तुमच्याकडेच जात होतो. माझ्याकडे? अरे माझ्याकडे कशाला? अहो शेठजी, आपल्या पिढीवर घडू नये असा प्रकार घडलाय. अहो त्या धनंजयने आपरातपर केलीये. अहो शेठजी तो तुम्हाला लुटतोय. काय काय केलं त्याने? काय केलं? अहो लोकांना खोटे दागिने बनवून देतो, लोकांकडून पैसे उकळतो आणि खरे दागिने स्वतःकडे ठेवतो. अरे डोकं फिरलंय काय तुमचं? या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही. अहो शेठजी, तुमचाच काय आमचा कोणाचा पण याच्यावर विश्वास नव्हता. पण एक गोष्ट अशी घडली की आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवणं भाग पडलं. तुम्ही आहो तर धनंजयच्या कपाटाची झडती घेऊन बघा. असं? हा ठीक आहे, चला. पाहिलं शेठजी, हे ते खरे दागिने धनंजयने बघितलं कसे कपाटात लपून ठेवले होते. एवढा मोठा विश्वासघात त्या धनंजयला मी आता सोडणार नाही. त्याला खडी फोडायला पाठवतो की नाही तेच बघ. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधून पाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. अगदी बरोबर बोललास तू चोळ्या. अरे इतक्या वर्षापूर्वी नारायण जे सांगून गेलाय ना ते त्रिकालाबाधित सत्य आहे. अरे ज्याच्या पाठीशी गुरु आहे आणि ज्याची गुरुवर श्रद्धा आहे त्याचा पाठीराखा सदैव गुरु असतो. त्याच्या आयुष्याचा भार गुरु वाहत असतो. त्याचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही. मग त्याच्यावर कितीही संकट येऊ द्यात, गुरु त्याला त्या संकटातून तारून नेतो. पण भक्ताची गुरुवरील श्रद्धा जेवढी दृढ असते तेवढाच त्याला गुरुकृपेचा प्रसाद मिळतो. आमच्या धनंजयसाठी सुद्धा हा कसोटीचा काळ आहे. बघूया तो कसा काय यातून पार पडतोय.